एसक्यूएलच्या सीरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याकडे बघा हा टेबल आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, या टेबलमधला सिंगल रेकॉर्ड म्हणजेच की सिंगल रो मला डिलीट करायची आहे. सो कसं करणार आपण? सर्व काही बघून घेऊया. सो आपल्याकडे एक टेबल आहे बघा एम्प्लॉयी नावाचा. या टेबलमध्ये एम्प्लॉईजचा फुल रेकॉर्ड्स आहे. जसं एम्प्लॉयीची आयडी आहे, एम्प्लॉयीचं नेम, त्याचं डिपार्टमेंट, त्याची सॅलरी, नंतर त्याची सिटी. सो एम्प्लॉयी नावाचा हा जो टेबल आहे, यामध्ये 10 एम्प्लॉईजचा डेटा आहे. बट मला काय करायचं आहे, मला सिंपल वेमध्ये हा जो राहुल नावाचा जो एम्प्लॉयी आहे, याचा मला डेटा रिमूव्ह करायचा आहे, डिलीट करायचा आहे. सिंपल बघा आजच्या सेशनचा आपला हा मोटो असणार आहे. कसं करणार आपण? युजिंग ट्रंकेट कमांड करणार का? नाही. ट्रंकेट कमांडने काय होते, की पूर्ण जो डेटा आहे आपल्या टेबलमधला तो डिलीट होतो, बट त्याचं स्ट्रक्चर ॲज इट इज राहते. बट ट्रंकेट कमांडने आपण सिंगल रो डिलीट करू शकत नाही. सो त्यासाठी येतं बघा पिक्चरमध्ये आपलं डिलीट कमांड इन एसक्यूएल. तो सिंटॅक्स बघायचा कसा आहे? सिंटॅक्स याचा असा असणार आहे बघा, जसं डिलीट नंतर फ्रॉम करणार आपण ईएमपी, वेअर क्लॉजचा यूज करणार. वेअर क्लॉजमध्ये आपण जसं आपली प्रायमरी की किंवा युनिक कीनीच आपण आपला राहुल नावाचा जो डेटा आहे, जो रेकॉर्ड आहे, हा आपण रिमूव्ह करणार, डिलीट करणार. सो तुम्हा सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न पडला असणार, की आपण डिलीट करताना प्रायमरी की आणि जसं युनिक कीच्या आधारे आपला हा जो रेकॉर्ड आहे का डिलीट करतो? कारण की जर आपण नावाच्या आधारे आपण याला डिलीट करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या टेबलमध्ये असे 1000 राहुल नावाचे एम्प्लॉयी असतील. म्हणून आपण काय करणार, याची जी युनिक की आहे किंवा प्रायमरी की आहे, त्या आधारे आपण याला डिलीट करणार. का? कारण की राहुल नावाच्या एम्प्लॉयीची युनिक की किंवा प्रायमरी की ही युनिकच असणार. म्हणजे प्रायमरी की ही वेगळी असते, युनिक असते. प्रत्येक एम्प्लॉयीची ही डिफरंट असते, सेम नसणार. म्हणून आपण जसं असं केलं, की डिलीट फ्रॉम ईएमपी वेअर एम्प्लॉयी आयडी इज इक्वल टू 102. म्हणजेच की हा वाला डेटा जो आहे, तो डिलीट होणार. तो सिंटॅक्स त्याचा असा असणार आहे बघा. सो डिलीट फ्रॉम करतोय जसं ईएमपी नावाचा टेबल, नंतर जसं वेअर क्लॉजचा यूज करतोय, वेअर ईएमपी आयडी इज इक्वल टू 102 आणि जर सेमिकोलॉन द्यायला एक्झिक्यूट केलं, तर आपला जो हा रेकॉर्ड आहे, हा जो टपल आहे, जसा राहुल नावाच्या एम्प्लॉईजचा जो डेटा आहे, रो आहे, ती डिलीट झालेली आहे बघा. आणि आपण इथं वेअर क्लॉजचा यूज केला आहे आणि वेअर क्लॉज तुम्हाला माहितीच आहे आपण वेअर क्लॉज का बरं यूज करतो. सो इथं मी सिलेक्ट स्टार करतोय आणि फ्रॉम आपला ईएमपी नावाचा टेबल आणि जर या टेबलमध्ये आता तुम्ही बघितलं, तर आपला राहुल नावाचा जो एम्प्लॉयीचा जो डेटा आहे, तो इथे रिमूव्ह झालेला आहे. म्हणजेच ती पूर्ण रो रिमूव्ह झालेली आहे. तो इथे आपण ऑपरेटर्स पण यूज करू शकतो. म्हणजेच की समजा मला असं हवं असेल, की 30,000च्या वरचे जे एम्प्लॉईज असतील, ते मला डिलीट करायचे असतील आपल्या टेबलमधले, तर ते पण आपण करू शकतो गाईज. कसं करू शकतो? आपण हे बघून घेऊया. सो इथे मी काय करतोय, डिलीट करतोय, फ्रॉम करतोय बघा, ईएमपी नावाचा टेबल. वेअर क्लॉजचा मी इथे यूज करतोय. नंतर सॅलरी नावाचा कॉलम आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, की 30,000च्या वरचे जे एम्प्लॉईज असतील, ते मला उडवायचे आहेत आपल्या टेबलमधले. मग या टेबलमध्ये कोणता डेटा राहणार? या टेबलमध्ये राहणार फक्त जसं हा वाला डेटा आहे. जसं 28,000 वाला हा जो डेटा आहे, हा राहणार. म्हणजे सोनम एम्प्लॉईचा जो डेटा आहे, हा राहणार. बाकी सगळे डिलीट होणार का? कारण की आपण याला काय केलंय, तसं इथे ऑपरेटर यूज केले ग्रेटर दॅन इक्वल टू. म्हणजे 30,000च्या वरचे जे एम्प्लॉईज आहेत, त्यांचा पूर्ण जो डेटा आहे, तो उडवून टाका. सेमिकोलॉन देतो, एक्झिक्यूट करतो बघा. 8 रोज अफेक्ट झालेला आहे. क्वेरी ओके आलंय. जर आपण या टेबलला व्ह्यू केलं, जसं सिलेक्ट स्टार फ्रॉम ईएमपी, याला आपण डिस्प्ले करून बघूया आपल्या टेबलमध्ये किती रेकॉर्ड्स आहे. जर आता तुम्ही पाहिलं, तर आपल्या टेबलमध्ये फक्त असा डेटा आहे जो 30,000 पेक्षा लेस आहे. म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम मल्टिपल रोज पण डिलीट करू शकता युजिंग आपलं जसं ऑपरेटर, राईट? सो डिलीट कमांडनी आपण मल्टिपल रोज पण ॲट अ टाईम डिलीट करू शकतो आपल्या डिलीट कमांडनी. सो इथे आपलं काय झालंय, की आपल्या टेबलमधला जो डेटा आहे, जो रोज आहेत, ते खूप सारे रोज पण आपण काढू शकतो. जसं खूप सारे रोज अफेक्ट झालेले आहेत. म्हणजेच की डिलीट झालं. सो असं पण आपण करू शकतो आणि समजा आपण जसं आपला पूर्ण डेटा पण आपण डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो, पूर्ण समजा करायचा असेल तर. त्यासाठी मी एक दुसरा टेबल इथे यूज करतोय. सो इथे काय करतोय बघा, जसं शो टेबल्स म्हणून एक कमांड आहे आपल्याकडे. तो शो टेबल्स नावाची कमांड, नंतर आपल्या टेबल बघूया आपल्याकडे टेबल किती आहे. आपल्याकडे खूप सारे टेबल्स आहेत बघा. या टेबलमधला मला एक टेबल हवा आहे. सो मी काय करतोय, कोणता पण एक टेबल जसं इथे डिस्प्ले करून घेतो. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम करतोय बघा, जसं आपलं स्टुडंट मार्क्स नावाचा एक टेबल आहे, त्याला डिस्प्ले करून घेतोय. स्टुडंट मार्क्स सेमिकोलॉन एक्झिक्यूट केलं तर बघा आपल्याकडे हा वाला टेबल आहे.
या टेबलमधला मला पूर्ण जो डेटा आहे तो रिमूव्ह करायचा आहे युजिंग डिलीट कमांड. सो डिलीट कमांडने आपण पूर्ण डेटा पण रिमूव्ह करू शकतो. कसं करणार हे पण समजून घेऊया. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डिलीट लिहायचं आहे. डिलीट फ्रॉम करतोय मी इथे आपला स्टुडंट मार्क्स नावाचा हा जो टेबल आहे, हा आपण इथे मेन्शन करणार. सो इथे मार्क्स करतोय आणि जर आपण याला एक्झिक्यूट केलं, तर बघूया काय होतंय. सो एक्झिक्यूट करतोय. आपला जसं बघा 5 रोज अफेक्टेड आलाय म्हणजे पूर्ण जो डेटा आहे तो डिलीट झालेला आहे युजिंग डिलीट कमांड. सो डिलीट कमांडने आपण पूर्ण रेकॉर्ड्स पण डिलीट करतो. जर आपण याला व्ह्यू केलं तर बघा आपल्याकडे काय आलंय एम्प्टी सेट म्हणजे पूर्ण डेटा पण आपण रिमूव्ह करू शकतो युजिंग डिलीट कमांड आणि जर आपल्याला वन बाय वन पण रो रिमूव्ह करायचं असेल तर आपण डिलीट कमांडनी करतो. राईट. ट्रंकेट कमांडनी हे पॉसिबल नाहीये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तो संपवतो या सेशनला आणि भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. संपवतो बघा या सेशनला आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.